नमस्कार, मी निशा सोनवणे. घर संसार या युट्यूब चॅनलवरती एक खास ऑथॉरिटीला इन्व्हाइट केलेलं आहे. त्या एक लेखिका, शिक्षिका आणि एक गृहिणी आहेत. तर आज चला आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. नमस्कार, मी सोनल गणेश शिंदे. मी एक शिक्षिका आहे. मी नुकतेच एक फ्रेश बुक पब्लिश केलं आहे ज्याचं नाव आहे बियॉन्ड द डायरेक्शन. इट इज ऑल अबाउट व्हॉट एक्झिस्ट बियॉन्ड द डायरेक्शन, सेल्फ एक्झिस्टन्स, पेन, प्लेजर. या पुस्तकाबाबत सविस्तर चर्चा करण्या अगोदर मला हे जाणून घ्यायचं आहे की या पुस्तकाची सुरुवात कशी झाली. या पुस्तकाची सुरुवात सुमारे 6 वर्षापूर्वी झाली. मी खूप विचार करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आपण जे लोक पाहतो ते सगळे बनावट मुखवटे आहे की जे बाहेरून बोलतात ते आणि आतून रंग हे त्यांचे वेगळे असतात. तर मला ह्या नकली दुनियेमध्ये असली दुनिया काय आहे, म्हणजे खरं काय आहे, रियालिटी ऑफ लाईफ काय आहे हे जाणून घेत असताना, याचा शोध घेत असताना मला बियॉन्ड द डायरेक्शन ह्या पुस्तकाची सुरुवात झाली. आणि तेच मी सगळं ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की रिअल लाईफ काय आहे, क्वांटम फिजिक्स थेअरी काय आहे, सायन्स काय आहे, कॉन्शियस माइंड काय आहे, सबकॉन्शियस माइंड काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यावर जेव्हा आपण आपल्या लाईफकडे पाहतो तेव्हा जगण्याचा जो आनंद भेटतो तो या पुस्तकामध्ये मी सविस्तर लिहिलेला आहे. हे पुस्तक का वाचावे ह्याची काही खास कारणे तुम्ही जनतेला सांगू शकाल? हे पुस्तक का वाचावं याची खास 3 कारणे मी सांगते. कारण नंबर 1, जे लोक अन्न, वस्त्र, निवारा या चक्रातच अडकलेली आहे त्यांना पोटासाठी राबराब करताना जीवनाबद्दल सिरियसली विचार करण्यासाठी वेळही भेटत नाहीये, तर त्यांनी हे पुस्तक वाचावे. कारण नंबर 2, की ज्यांना काहीतरी आयुष्यामध्ये करायचे आहे, ज्यांना काहीतरी करिअर करायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे, तर त्यांनी कॉन्शियस माइंड कसं काम करतं, सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं, सुपर कॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे, क्वांटम फिजिक्स थेअरी काय आहे, त्याच्यानंतर बेसिक प्रिन्सिपल काय आहे लाईफचे, हे जर त्यांना सिरियसली जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी हे पुस्तक वाचावं. आणि कारण नंबर 3, की ज्यांचं सेटलमेंट आहे, म्हणजे त्यांची लाईफ एकदम सेटल आहे, लक्झरियस लाईफ आहे, त्यांना आयुष्यामध्ये काय करायचं नेमकी ते माहिती नाही आहे. मी खूप सारे फॉरेनर्स पाहते की त्यांच्याकडे सगळं काही आहे, सॅटिस्फॅक्शन, पैसा खूप आहे, परंतु ते तरी सुद्धा अध्यात्माचा शोध घेता घेता भारतामध्ये येतात, स्पिरिच्युअलिटीचा मार्ग जो आहे तो स्वीकारतात. तर अशा लोकांनीही का आपण स्पिरिच्युअलिटी स्वीकारावी, का आपण आध्यात्मिकतेचा मार्ग स्वीकारावा, तर याच्यासाठी हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावे. मला कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस आणि सुपर कॉन्शियसची सोपी उदाहरणे देऊ शकाल का? कॉन्शियस माइंड म्हणजे टोटल अवेअरनेस. जसं की न्यू बॉर्न बेबी, जे काही नवीन जन्माला आलेलं बाळ असतं ते जे पण काही टच करतो, जे पण काही हात लावतो, स्मेल करतो, तर तो टोटल अवेअरनेस असतो. तर तो आहे प्युअर कॉन्शियसनेस. सबकॉन्शियसनेस म्हणजे एक साखळी, म्हणजे जे आपण अनुभवतो, जे एक्सपिरियन्स करतो त्याची जी साखळी तयार होते. जसं की हे गरम आहे, याला हात लावायचं नाही, तर ते मेंदू आपले संकेत देतो, तर ते आहे सबकॉन्शियस माइंड. तर सबकॉन्शियस माइंड मध्ये एज्युकेशन सिस्टीम येते, भारताचं संविधान जे तयार केलेलं आहे ते येतं. नैसर्गिक सबकॉन्शियस माइंड म्हणजे पापण्यांची उघडझाप, प्रेग्नन्सीचा 9 मंथचा जो पिरियड असतो, 9 मंथ पिरियड, तर तो येतो सबकॉन्शियस माइंड मध्ये. आणि अनकॉन्शियस माइंड म्हणजे अशी एक शक्ती ह्या जगामध्ये आहे की जी आपण मानू नाही तर नाही मानू, पण ती शक्ती आहे, ज्याला आपण देव म्हणतो, गॉड म्हणतो, ज्याच्यामुळे आपण सिरेंडर होतो, ज्याच्या पुढे आपण नतमस्तक होतो. तर ती जी शक्ती आहे तर ती आहे अनकॉन्शियस माइंड. आणि सुपर कॉन्शियस माइंड म्हणजे की ती खूप शेवटची स्टेज आहे, जे गौतम बुद्धांना कळली, स्वामी विवेकानंदांना कळली. जे पण काही आपण पाहतो त्याच्यामध्ये त्यांना देव दिसत होता. तर झाडे पाहिली तरी आनंद भेटतो, कोणी काहीही बोललं तरी जेव्हा रियालिटी आपल्याला कळते लाईफची काय आहे तेव्हा त्यांना दुःख होत नाही. तर ती जी स्टेज आहे त्या स्टेज पर्यंत पोहोचणं म्हणजे जवळजवळ नॉर्मल माणसाला तर अशक्य आहे, पण ती जी स्टेज आहे ती आहे सुपर कॉन्शियस माइंड. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे की सर्वसामान्य माणूस या शेवटच्या स्टेजवर जाऊ शकेल असं नाहीच, पण याच्यासाठी काही क्लोज असं सोल्युशन आहे का तुमच्याकडे? क्लोज सोल्युशन आहे. क्लोज सोल्युशन आहे योगा. Yoga means total awareness of our body language plus total awareness of our mind, total awareness of our thoughts, emotion, intention plus total awareness of our soul, our existence. जे योगी पुरुष म्हणतात तर ते ह्या सगळ्या गोष्टींबद्दल अवेअर असतात. मग आपण ज्यावेळेस ह्या गोष्टींबद्दल अवेअर असतो तेव्हा आपण कोणत्याही स्थितीत जाऊ, आपण कोणतीही घरातली कामे करत असू, आपण कुठे बागेत फिरायला गेलो, आपण कुठेही जाऊ, जेव्हा आपण टोटल अवेअर असतो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तेव्हा आपण एका योगामध्ये असतो.
म्हणजे आपल्याला नेहमी आपण काय करतो, बोलतो, वागतो, कर्म करतो याच्यासाठी 24 तास जागरूक राहणे गरजेचे आहे का? हो, अगदी बरोबर, हे गरजेचे आहे. पेरेंट्स लोकांसाठी काही खास टिप्स द्या जेणेकरून आपण त्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये वापरू शकतो. टिप नंबर 1, मुलांनी 2 टाइम दात घासले पाहिजे. टिप नंबर 2, हनुमान चालिसा किंवा आपल्या देवाचा पॉवरफुल श्लोक किंवा भजन हे सकाळ संध्याकाळ मुलांनी देवापुढे म्हटले पाहिजे. टिप नंबर 3, अन्नाला कधीही नावं ठेवू नये. मी खूप लोकांना पाहिलं आहे, ताटावर बसल्यावर लगेच अन्नाला नावं ठेवतात. माझ्या मते मीठ जास्त झालं तरीही नावं ठेवू नये, घरामध्ये कटकट करू नये, या मताची मी आहे. टिप नंबर 4, साम दाम दंड भेद या चाणक्य नीतीचा आपण रोजच्या जीवनामध्ये वापर करायला शिकलं पाहिजे. कधी कोणती नीती वापरायची आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण लहान मुलांचं संगोपन करताना 1 ते 5 वर्षापर्यंत मुलांना प्रेमाची जास्त गरज आहे, तेव्हा मुलांना प्रेम भेटलं पाहिजे. 5 ते 16 वर्षापर्यंत आपल्याला त्यांना शिस्त लावता आली पाहिजे आणि 16 वर्षाच्या नंतर आपण त्यांच्यासोबत ऍज अ फ्रेंड म्हणून राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. टिप नंबर 5, कंट्रोल द थिंग्स दॅट यू कॅन अँड डू नॉट कंट्रोल द थिंग्स दॅट यू कान. तर पहिलं स्टेटमेंट आहे कंट्रोल द थिंग्स दॅट यू कान. म्हणजे एक सोपं उदाहरण देते. महाभारतामध्ये अर्जुन जेव्हा हे युद्ध करण्यासाठी नकार देतात तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की तुला हे युद्ध करावं लागेल, कारण की जो माणूस अन्यायाचा प्रतिकार करत नाही तो तेवढाच पापेचा वाटेकरी असतो. म्हणून तुला आपल्या स्वतःच्या माणसांविरुद्ध लढावं लागेल. म्हणून आपण जे काही लोक आहोत, जे समाजामध्ये वावरतो, ऍज अ पॅरेंट, ऍज अ टीचर, ऍज अ स्टुडंट, आपला जो रोल आहे, आपल्या जे ड्युटीज आहे तर ते आपण पूर्ण केल्या पाहिजे. ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे डू नॉट कंट्रोल द थिंग्स दॅट यू कान. म्हणजे ह्या जगामध्ये खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही. आपण जेव्हा मुलांना संस्कार देतो ते आपली ड्युटी आहे, परंतु काही गोष्टी मुले ही आपल्या जीवनातून, आपल्या जीवनातील प्रसंगातून, अनुभवातून शिकत असतात. म्हणून लेट्स देम लर्न फ्रॉम देअर एक्सपिरियन्सेस टू. खूप छान पटतंय मला तर असं वाटतं तुम्ही याच्यावरती अजून एक पुस्तक घेऊन या. आज एक पुस्तक साकारायचं म्हणजे त्यामागे एक माइंड स्टेबिलिटी लागते, वेळ लागतो, पेशन्स लागतात. किमान एका लेखिकाला एक पुस्तक लिहायला किमान 1 वर्ष तरी लागतं. जे सक्सेसफुल पीपल आहेत, सुधा मूर्ती, चेतन भगत यांचे पुस्तक सोडून लोक तुमचं पुस्तक का वाचते? तुम्हाला अशी भीती वाटली नाही की आपण या पुस्तकासाठी एवढा वेळ का वाया घालवतो? पाण्याचं नेचर आहे तहान भागवणे. जेव्हा तहान भागवतो तेव्हा तो हा विचार करत नाही की हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा पापी आहे, तो पुण्यवान आहे. तर माणसाचा धर्म आहे मानव. तर आपण हा धर्म का सोडावा? माझ्या ज्या ड्युटीज आहेत, ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते कोणी दुसरं मला सांगायला येणार नाहीये की तू हे कर म्हणून, तुला हे पुस्तक लिहावं लागेल. आपल्या ज्या ड्युटीज आहेत, ऍज अ नागरिक म्हणून सुद्धा आपल्या ज्या ड्युटीज आहेत ते आपल्या स्वतःलाच कराव्या लागतात. त्याच्यामुळे मला हे जर पुस्तक साकारायचं आहे तर हे शेवटपर्यंत नेणं, हा जो प्रयत्न आहे माझा तो शेवटपर्यंत नेणं हे माझं कर्तव्य आहे. हे मी जेव्हा समजेल तर त्याचं काहीतरी साध्य होईल. तुमच्या पुस्तकात द वे टू गॉड चॅप्टर आहे का? हो, बरोबर. खरंच देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे का? हो, आहे. मी 2 मार्ग सांगते. पहिला आहे निवृत्ती मार्ग. म्हणजे आपल्या आयुष्यात जगत असताना 100% जगणं, आपल्या इच्छा, अपेक्षा यांचं ओझं मागे न ठेवणं, आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत, आपल्या जे काही बनायचं आहे तर ते आपण बनावं, आपण ते करून दाखवावं. आणि हे सर्व जेव्हा आपण जगून घेतो तेव्हा एक एक गोष्ट वर्ज्य करणं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला देवापासून डिस्ट्रॅक्शन करतात, फॉर एक्झाम्पल मोजके कपडे घालणं, जसं की कॉटनच्या साड्या घालणं, म्हणजे आपण एक आपल्या जीवनाचं काही बेसिक प्रिन्सिपल ठरवतो की ज्याच्यामुळे मला देवापासून डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मला वर्ज्य करायच्या आहेत. देवापासून डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या सगळ्या गोष्टी वर्ज्य करणं. जसे की काही संत महात्मे आहेत, त्यांनी अन्नामध्ये चुजी न राहणं, मोजके कपडे घालणं, अशा प्रकारे गोष्टी प्रिन्सिपल बनवले आपल्या लाईफचे. त्याच्यामुळे त्यांना देवापर्यंत पोहोचण्या सहज शक्य झाले. हा आहे निवृत्ती मार्ग. आणि दुसरा आहे प्रवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग म्हणजे अकर्म करणे. म्हणजे सर्व जी काही कर्म आहे, जी चांगली कर्म आहे आणि वाईट कर्म आहे ती सर्व देवाच्या चरणी अर्पण करणे. मग वाईट कर्म कोणती? मुळात कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते. प्रेम, दया, ममता ह्या चांगल्या गोष्टी आणि क्रोध, लोभ, अहंकार ह्या वाईट गोष्टी हे आपण ठरवलेले आहेत. जेव्हा तुम्ही दया, प्रेम, ममता याचा वाईट इंटेन्शननी वापर करता तेव्हा ते जे आहे तर ते विकार ठरतात.
क्रोध, लोभ हे चांगलेही नाही आणि वाईटही नाही. सायंटिफिक वेने ती एक एनर्जी आहे. योग्य वेळी आपल्याला क्रोध आलाही पाहिजे. जर देवाला प्राप्त करण्याचा मोह झाला नसता तर आपल्या या मातृभूमीला असे महान संत कसे मिळाले असते. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे जेव्हा आपल्यावर हावी होतात तेव्हा ते विकार आहेत. पण जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा जागरूकतेने आपल्या जीवनामध्ये उपयोग करतो तेव्हा आपण त्यांच्यावर विजय मिळवतो. मी पाहत असते की घरातील कामांमुळे खूप स्त्रियांना जॉब करता येत नाही आणि तुम्हाला सुद्धा टीचिंगचा जॉब सोडावा लागला. सॉरी इफ हर्ट यू. इट्स ओके. पण हे खरं नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रायोरिटीज असतात. जॉबपेक्षाही काही प्रायोरिटीज असणाऱ्या गोष्टी आहे लाईफमध्ये. त्याच्यामुळे जॉब करायचं की नाही हा एक डिबेट आहे. तर आपल्या परिस्थितीनुसार आपल्या आजूबाजूचं जसं वातावरण आहे त्यानुसार आपण काय केलं पाहिजे याचा निर्णय घेण्याचा प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे, स्वतंत्र हक्क आहे. बरं, तुम्ही मला एक असं सांगा की लोकांनी देवावर विश्वास ठेवावा का? इतिहासही सांगतोय की विश्वास ठेवला तर सर्व विश्व आपले आणि नाही विश्वास ठेवला तर सर्व काही मोहमाया आहे. मग तुम्ही विश्वास कृष्णावर ठेवा, श्री समर्थ महाराजांवर ठेवा, आईवर ठेवा, वडिलांवर ठेवा, स्वतःच्या बुद्धीवर ठेवा किंवा विश्वास तुम्ही स्वतःवर ठेवा.